नमस्कार. पत्रकार हेमंत जोशी तुमचं मी येथे मनापासून स्वागत करतो. नाशिकला फार पूर्वी माझा बंगला होता आणि त्या बंगल्यासमोर एक कंपाऊंड होतं, मोठं कॉमन कंपाऊंड होतं आणि त्या कंपाऊंडमध्ये आजूबाजूच्या अनेक महागड्या कार्स उभ्या राहायच्या. त्या कंपाऊंडमध्ये आसपासची काही उन्हाळ मुलं यायची, मग त्यातले काही क्रिकेट खेळायचे, दंगामस्ती करायचे, मस्त्या करायचे. एक दिवस असाच मी बंगल्यासमोर उभा होतो, तेवढ्यात ती मुलं माझ्याकडे आली आणि मला म्हणाली की आम्ही तुमची जी मर्सिडीज आहे त्यावर जाऊन मस्ती करू का. मला माझं एकदम बालपण आठवलं. बालपणी अशाच एका गावातल्या जुनाट कारमध्ये, बंद पडलेल्या कारमध्ये आम्ही चढून तासनतास मस्त्या करत असू. ते बालपण मला आठवलं आणि मी त्यांना हो म्हणालो. मुलांनी क्षणाची उसंत न घेता मग त्यातले काही बोनेटवर चढले, काही टपावर चढले, काही डिक्कीवर चढले आणि त्यांनी पुढले काही मिनटं अक्षरशः धुमाकूळ घातला, मस्ती केली. त्या कारची बऱ्यापैकी विल्हेवाट लावली. माझ्या डोळ्यात ते सारं बघून बालपण आठवत होतं, आनंद दाटला होता. मुलांना माझ्याबद्दल वेगळाच अभिमान वाटला होता की काकांची स्वतःची गाडी असूनही ते त्याकडे दुर्लक्ष करत होते. थोड्या वेळाने जणू काहीच घडलं नाही या अवस्थेत ती मुलं निघून गेली आणि मी मात्र तसाच घरात परत आलो, कारण ती मर्सिडीज शेजारच्या बंगल्यातल्या पवार काकांची होती. माझी मर्सिडीज एक गाडी सोडून उभी होती. मित्रांनो, अलीकडे जे मराठा आंदोलन आपल्या राज्यात पेटलं होतं, ते आंदोलन आणि गंमत बघणारा तो मी, आम्हा दोघांना ते खूप साम्य आहे. आंदोलन नेमकं ज्यांनी पेटवून दिलं ते दूर उभे राहून गंमत बघत होते. त्यातली काही नावं तुम्हाला माहिती आहेत, काही नावं आश्चर्यचकित करून सोडणारी आहेत, कारण आज जे सत्तेत आहेत त्यातलेच काही या आंदोलनाला, या बंडाला आतून गुपचूप साथ देत होते, गंमत बघत होते, अनेक प्रकारची ताकद देखील देत होते. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की आंदोलन कसं पेटवायचं, मराठा नेत्यांची, विशेषतः तरुणांची माथी कशी भडकवायची, त्याचा तंतोतंत अभ्यास हे पडद्याआड उभे राहून असणाऱ्या नेत्यांनी केला होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल की अलीकडल्या काही दिवसामध्ये एक नवं वाक्य प्रचलित झालं आहे आणि त्याला म्हणतात राजकीय बेरोजगारी. राजकीय बेरोजगारीचा या नेत्यांनी नेमका कसा गैरफायदा घेतला ते मला नेमकं येथे सांगायचं आहे. मी मागे देखील एकदा जेव्हा मराठा आंदोलन पेटलं होतं तेव्हा अगदी पोटतिडकीनं म्हणालो होतो की या राज्यातले जे मराठेतर आहेत ते राज्यातल्या मराठ्यांकडे आपला राजा म्हणून बघतात आणि ज्यांच्याकडे आम्ही राजा म्हणून बघतो, राज्याचा राजा म्हणून बघतो, तेच जर आंदोलन करत असतील तर सामान्य प्रजेनं काय करायचं, हा मनाला सतत भेडसावणारा प्रश्न आहे. किंबहुना मी तुम्हाला आणखी एक महत्त्वाचं सांगतो की ज्या पद्धतीनं या राज्याचे, या देशाचे जे बहुसंख्य पाकधार्जिणे मुसलमान आहेत ते ज्या पद्धतीनं हिंदूंच्या मनातून उतरलेले आहेत, मला भीती वाटते की उद्या जर मराठे असं सतत आक्रमक होऊन रस्त्यावर उतरणार असतील आणि सर्वसामान्यांना जर त्याचा त्रास होत असेल तर मुस्लिम हिंदू पद्धतीनं मराठा वर्सेस अमराठा अशी एक दरी निर्माण होण्याची दाट शक्यता या राज्यात निर्माण झालेली आहे.
आणि ते तसे घडू नये, कारण राज्याविषयी मन कलुषित असणं, राज्याविषयी मनात गैरसमज असणं, राग असणं, द्वेष असणं हे योग्य नाही. त्यामुळे आंदोलन करताना हे आंदोलन किती आवश्यक आहे याचा कायम राज्यातल्या मराठ्यांनी, सर्वसामान्य मराठ्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. दुसरा अत्यंत महत्त्वाचा विषय असा की भारतीय जनता पक्षाला, कारण महायुतीमध्ये जरी अजित पवार आणि एकनाथ शिंदे असले तरी ते अलीकडे या महायुतीमध्ये सहभागी झाल्यात, पण भारतीय जनता पक्षाला का कोण जाणे एक अशी अनामिक भीती वाटत असावी आणि त्यामुळेच ते राज्यात पेंडिंग असलेल्या, न घेतल्या गेलेल्या अनेक निवडणुका घ्यायला तयार नाहीत. महापालिका, पालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायत या निवडणुका घेतल्या गेलेल्या नाहीत. गेल्या काही वर्षांपासून त्या पेंडिंग आहेत आणि बहुतेक ठिकाणी प्रशासक नेमले गेलेले आहेत. मला हे कळत नाही की अलीकडे म्हणजे मराठा आंदोलन संपल्यानंतर, आटोक्यात आल्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका या राज्यात पार पडल्या आणि त्या निवडणुकांमध्ये अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीला घवघवीत यश मिळालेलं आहे. जर अत्यंत धूर्त अशा मतदारांमुळे ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडतात, ते धूर्त मतदार जर भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीकडे या दिवसामध्ये आकर्षिले गेलेले असतील, तर मला असं वाटतं की इतर राहिलेल्या कोणत्याही निवडणुका भारतीय जनता पक्ष आणि महायुतीनं लगेच घ्यायला हरकत नसावी. कारण मराठा आंदोलन जे घडलं ते राजकीय बेरोजगारीतून घडलं. राज्यातले बहुसंख्य मराठा, त्यांचा राजकारण हा आवडीचा विषय आहे किंवा अनेकांचा तो पोटा पाण्याचा देखील विषय आहे. बहुतेक मराठा सामान्यांपासून तर नेत्यांपर्यंत या अशा स्थानिक स्वराज्य संस्थेशी निगडीत असतात आणि त्याच विविध प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्था, त्यावर प्रशासक असल्याने जवळपास या राज्यातले महापालिका ते ग्रामपंचायत याशी संबंधित जवळपास 20,000 नेते आणि त्यांचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता या अशा पद्धतीच्या निवडणुका न झाल्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे आणि त्या अस्वस्थतेचे दूरगामी किंवा आक्रमक असे परिणाम विशेषतः या मराठा आंदोलनामध्ये, मराठा आरक्षण आंदोलनामध्ये दिसून आले. थोडक्यात काय, जर या अशा पद्धतीच्या महापालिका ते ग्रामपंचायत निवडणुका मुदत संपल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीनं लगेच घेतल्या असत्या, तर कदाचित हे जे मराठा आरक्षणाचं आंदोलन तीव्रतेनं या राज्यात घडलं ते तेवढ्या प्रमाणात नक्की घडलं नसतं. मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष आणि महायुतीची ही मोठी चूक आहे की त्यांनी या पद्धतीच्या निवडणुका अद्याप घेतलेल्या नाही. त्यांनी त्या त्वरेनं घ्याव्या. ज्या पद्धतीनं त्यांना अलीकडे घेतलेल्या ग्रामपंचायती निवडणुकांमध्ये मोठं यश मिळालं, कदाचित त्याच पद्धतीचं यश त्यांना या राहिलेल्या
निवडणुकांमध्ये मिळेल आणि त्यातून त्यांना पुढल्या लोकसभा विधानसभा निवडणुका जिंकताना अधिक सोपं जाईल. पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे सारेच निकाल आता हाती आलेले आहेत आणि त्या निकालांवर मी जेव्हा नजर फिरवली तेव्हा माझ्या लक्षात आलं की जरी निवडणुकांच्या दरम्यान भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीचे नेते किंवा मंत्रिमंडळ सदस्य प्रत्यक्ष प्रचारामध्ये उतरले नाहीत आणि त्यांच्या पक्षाचं चिन्ह देखील निवडणुकांमध्ये कोणीही घेतलं नाही, असं असतानाही सगळीकडे जर चौफेर नजर टाकली तर असं लक्षात येतं की कम्पेअर टू उद्धव ठाकरे शरद पवार आघाडी, महायुतीला, फडणवीसांच्या भाजपाला, अजित पवारांना आणि एकनाथ शिंदे यांना फार मोठे यश मिळालेलं आहे. त्या काटोल मतदारसंघामध्ये अनिल देशमुख यांचे कट्टर प्रतिस्पर्धी चरणसिंग ठाकूर आहेत. ते मला अलीकडे भेटले. त्यांना मी म्हणालो की सोशल मीडियावर अनिल देशमुख म्हणाले की काटोल मतदारसंघात मला घवघवीत यश मिळालेलं आहे. त्यावर त्या चरणसिंग ठाकूर यांनी माझ्यासमोर आकडेवारीच दिली आणि लक्षात आलं की तिथे भारतीय जनता पक्षाला 3/4 यश मिळालं आणि केवळ 1/4 यश अनिल देशमुख यांच्या वाट्याला आलं आहे. थोडक्यात काय तर कदाचित महाआघाडीकडून म्हणजे शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्या गटातून खोटे आकडेवारी जनतेला सांगितल्या जाऊ शकते, परंतु ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये अगदी 100% महायुतीला, विशेषतः भारतीय जनता पक्षाला फार मोठे यश मिळालेलं आहे. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आपल्या या राज्यामध्ये जर सर्वाधिक चतुर, अत्यंत लबाड, टायमिंग साधणारा, अत्यंत सावध मतदार हा ग्रामस्थ असतो. त्यामुळे ग्रामस्थांच्या मनातलं, जे ग्रामपंचायतीमध्ये विशेषतः मतदान करणारे असतात, त्यांच्या मनातलं नेमकं काय सुरू आहे, त्यांना नेमकं कोणाला मतदान करायचं आहे हे बाजूच्या माणसाला देखील ठाऊक नसतं. त्यामुळे यावेळी त्यांनी दिलेला कौल नक्कीच कौतुकास्पद आहे. थोडक्यात काय तर हिंदुत्वाकडे राज्याच्या ग्रामीण मतदारांचा कल असल्यामुळे पुढले काही दिवस नक्की पुन्हा एकदा मोदी आणि फडणवीस यांचे असतील यात शंका वाटत नाही. आणि या अशाच सकारात्मक परिस्थितीचा फायदा घेत जर या राज्यात राहिलेल्या इतर निवडणुका घेतल्या गेल्या तर मला असं वाटतं की त्याचा मोठा फायदा नक्की भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं की भारतीय जनता पक्षानं पुन्हा या राज्यातल्या स्थानिक नेत्यांची किंवा मतदारांची उत्सुकता शिगेला न पेटवता जर राहिलेल्या निवडणुका घेतल्या तर त्याचा फायदा त्यांना होईल. मात्र ग्रामपंचायतीच्या निवडणुकांवर नजर फिरवत असताना संपूर्ण राज्यात मी अनेकांशी या दिवसात बोललो. माझ्या ते लक्षात आलं की या राज्यातल्या मतदारांवर अलीकडल्या काही महिन्यात झपाट्यानं विशेषतः उद्धव ठाकरे आणि शरद पवार
यांची पूर्वीसारखी पकड राहिलेली नाही. हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी धोक्याचा इशारा आहे. त्यांनी त्यावर सावध पावलं उचलणं गरजेचं आहे. तूर्त एवढंच मित्रांनो. नमस्कार.